सभापती महोदया, हिंदू धर्मावरती अतिक्रमण करणं, हिंदू धर्मामध्ये ही परंपरा ज्या आहेत चांगल्या चाली रीती रूढी परंपरा याचं खंडन करणं अशा पद्धतीचं अनेक वर्षापासूनचं काम सुरू आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमाती असतील, अनुसूचित जाती असतील, भटके विमुक्त असतील किंवा ओबीसी असतील, या सगळ्या संवर्गाला आरक्षण मिळतं। परंतु धर्मांतरणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेलं आहे। वेगवेगळी आमिष दाखवायची, कुठं दवाखान्याचं सामाजिक आम्ही काम करतोय असं वातावरण तयार करायचं आणि तिथून परत लोकांना अडाणीपणाचा फायदा घेऊन, त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन त्यांना धर्मांतर करायचं, असे प्रकार रोज घडत आहेत। आणि तुम्ही एका बाजूला आदिवासी जमातीचं तर संस्कृती एक वेगळी आहे, संस्कृती आहे जगामध्ये, एक वेगळं राहणसहान, चाली रीती रूढी परंपरा ह्या वेगळ्याच आहेत आणि त्या जतन केल्या पाहिजेत। आणि म्हणून काही आदिवासी समाजाच्या आमदार महोदयांनी आणि जनजाती सुरक्षा मंचानी देशभर मागणी केलेली आहे की ज्यांनी धर्मांतरण केलंय तिकडे धर्मांतरण करायचं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एसटीचा आरक्षणाचा लाभ घ्यायचा, इकडे धर्मांतरण करायचं आणि परत अनुसूचित जातीचा लाभ घ्यायचा, ओबीसीचा, भटके विमुक्तांचा लाभ घ्यायचा। तर या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत। खरं तर आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांना सुद्धा आदिवासी कुटुंबाने धर्मांतर करू नये अशा पद्धतीचं अभिप्रेत होतं। आदिवासी समाजाची संस्कृती लोकप्रिय आहे, आदिवासी माणसाची देवानुसार ओळख होते। जसे 2 मिनिटं, जसे 6 देव आहेत, 4 देव आहेत, आजही बडा देव म्हणजे महादेवाची पूजा केली जाते आणि या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन ही लोक धर्मांतरण करतायत आणि परत आरक्षणाचा लाभ घेत आहेत। तर माझा साधा सोपा सरळ प्रश्न आहे की ज्या लोकांनी धर्मांतरण केलेलं आहे, जे या संस्कृतीप्रमाणे वागत नाहीत, त्यांनी धर्मांतरणाचे जे इस्लाम असेल किंवा ख्रिश्चन असेल त्या सगळ्या चाली रीती त्या जोपासतायत, अशा सगळ्या लोकांच्या आरक्षणाचा लाभ आपण बंद करणार आहात का? नंबर 1। आणि धर्मांतरण विरोधी कायदा करण्याची राज्यामध्ये अत्यंत गरज आहे, कारण रोज कोणतरी उठून सुटून गावापर्यंत, आमच्या खेड्यापाड्यापर्यंत हा सगळा प्रकार सगळा पोचलेला आहे। मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये आमच्या आटपाडीमध्ये तो व्हिडिओ समोर आला आणि माननीय गृहमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई केली, म्हणून हजारो लोकांचं धर्मांतरण आटपाडी सारख्या तालुक्यामध्ये होतं। हे तर आदिवासी पट्टाच नाही, असं सगळीकडे हे सगळं पसरलंय। म्हणून धर्मांतर विरोधी कायदा करण्याची आवश्यकता आहे, तो सरकार करणार आहे का? हे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न माननीय मंत्री महोदयांना। लोढा साहेब 1 मिनिट, माझं जे काही समज आणि आकलन आहे त्यानुसार धर्मांतरण करायचा कायद्याची जी जबाबदारी आहे ती काही लोढा साहेबांवर, ते मंत्री म्हणून करू शकतात सूचना, पण तो संपूर्ण विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे। तुम्हाला जे योग्य वाटेल ते आपण उत्तर देऊ शकता। एक दुसरं म्हणजे आता मी मला वादविवाद वाढवायचा नाहीये मुद्दाम, त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा म्हणतो ना की धर्मांतर करून सुद्धा सवलती घेतात, तर आपण एक विसरतोय की नवबौद्धांना धर्मांतर केलं तरी सवलती मिळाल्याचा कायदा केंद्राने आणि राज्यांनी करून अनेक वर्ष झालेली आहेत। त्यामुळे असं आपण एकदम म्हणणं की धर्मांतर केलं म्हणजे संपल्या सवलती, असं होऊ शकत नाही। त्याला आर्थिक आणि सामान्य वस्तुस्थितीला धरून बोलते मी, पॉलिटिकल अजिबात नाहीये। त्याचं कारण असं की शेवटी केंद्र सरकार राज्य सरकारने ठरवलं की धर्मांतर करण्याच्या संदर्भात आम्ही कायदा करणार, तर ते करू नये का करावं हा संपूर्ण धोरणात्मक विषय आहे। तुम्ही तुमचं मत मांडलं तिथपर्यंत ठीक आहे, पण उत्तराच्या अपेक्षेबद्दल आपण, मला असं वाटतं की थोडं आपल्या लक्षवेधीच्या कक्षेत जे आहे ते मांडा आपण। माननीय सभापती महोदय, जे काही आपण सांगितलं ते अतिशय मान्य आहे, योग्य पण आहे। जे काही धर्मांतरणचा विषय आहे ते जबरन धर्मांतरणवर बंदी आहे, जबरन धर्मांतरण सरकारचे जागरूक आहे आणि त्याशिवाय मी काय बोलणार नाही। आता माझा जे विषय आहे ते जे ITI मध्ये स्किल डिपार्टमेंटमध्ये जे धर्मांतरण करून प्रवेश घेतात आणि त्याशिवाय ते ओरिजिनल पण प्रवेश घेतात, त्यासाठी विषय होता। मला आपसा ते माननीय पडळकर साहेबांना जे विषय मांडलेला आहे त्या विषयावर त्यांच्या सहमती आहे, पण ते मोठा प्रश्न आहे, ते जर सोडील तर सोडतील। आता आपला स्पेसिफिक असा आहे की जे काय 2 लाभ घेता, अल्पसंख्याकाचे पण लाभ घेता आणि आदिवासीचे लाभ घेता, ते कोणाचे लाभावर कोणाच्या हक्कावर गदा मारता, हा एक प्रश्न आहे। हा प्रश्न नक्की आपला ॲड्रेस केला पाहिजे। फक्त आपण ते हा एक धर्मांतरणचा विषय ना राहता आदिवासीच्या मूळ संस्कृतीचा विषय आपण असा चालू ठेवला तर कालांतर आदिवासीचे मूळ संस्कृतीचा काय होईल, त्याचे जे काही आचार विचार त्याचा काय होईल, हा पण एक प्रश्न आहे।
म्हणून सरकार यावर योग्य विचार करून निर्णय घेतील. हे पण आता असं आहे की एक मिनिट, तुम्हाला फोटोला जायचं नाही का लोढा साहेब? फोटो आहे तिकडे. मग ठीक आहे. नाही, का मी विचारलं की आम्ही आपले तुम्हाला प्रश्न विचारतोय, बऱ्याच जणांना हात वर करायचंय. दरेकर बोला. हा. सभापती महोदय, हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. आदिवासींचं धर्मांतरण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देऊन इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये त्या ठिकाणी धर्मांतरण केल्याचं जातं. स्पेसिफिकच बोलूया आपण त्या. लक्षात कारण घेऊ. सभापती महोदय, आपण जे सांगितलं त्या संदर्भातलं मी या ठिकाणी स्पष्टीकरण देतो की भारतीय अधिनियम 1935 अंतर्गत भारतीय ईसाईंची जी परिभाषा आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की भारतीय ईसाई वह होगा जो कोई भी ईसाई पंथ को मानता है और यूरोपीय या एंग्लो इंडियन न हो. यानुसार अनुसूचित जनजाति मध्ये जब एक व्यक्ति ईसाई धर्म में धर्मांतरित हो जाता है, स्वाभाविक रूप से वह व्यक्ति भारतीय ईसाई की श्रेणी में आएगा. अंत उसको किसी भी प्रकार के आरक्षण की सुविधा देना असंवैधानिक माना जाएगा. हे कशातलं वाचलं आपण? सभापती महोदय, हे भारतीय अधिनियम 135 अंतर्गत ईसाई यांच्या संदर्भात आपण बोललात ते रास्त आहे, पण त्या व्यतिरिक्त सभापती महोदय आहे. म्हणून सभापती महोदय, या ठिकाणी क्रांतीसूर्य बिरसा मुंडांनाही अशा प्रकारचं धर्मांतरण करू नये अशी त्यांची भूमिका त्या ठिकाणी होती. माझ्या स्पेसिफिक 2 मागण्या सभापती महोदय आहेत. या सभागृहामध्ये अनेकदा चर्चा झाले. मागच्या वेळेला सुधीर भाऊंनी त्या ठिकाणी या सभागृहामध्ये मागणी केली होती की इथल्या आमदारांना घेऊन जो काही बदल करायचा आहे त्याकरता आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन जाणार का, तर ते आपण या ठिकाणी घेऊन जाणार का, हा एक विषय आहे. आणि दुसरं सभापती महोदय, या निमित्तानं मोठं जनजागरण झालंय. आपण बघाल की मुंबईमध्ये जनजाती मंचचा एक मोर्चा निघाला आणि त्यामध्ये धर्मांत मतांतरित होणाऱ्या व्यक्ती व समुदायाला अनुसूचित जमातीच्या सूचीतून व आरक्षणाच्या फायद्यातून निष्कासित करण्यात यावे ही मागणी करण्यात आली. ती मागणी आपण मान्य करणार का, हा प्रश्न आहे. आणि आपलाच विभाग आयटी आहे.